सातारामध्ये राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन. श्री शिवाजी उदय मंडळाचे संस्थापक गुरुवर्य बबनराव उथळे यांच्या 99व्या जयंतीनिमित्त साताऱ्यात दिनांक 18 व 19 मे रोजी गुरुवर्य चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत मंडळाचे अध्यक्ष गोपाळराव माने यांनी दिली. या स्पर्धेचे उद्घाटन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री छत्रपती शिवेंद्रराजे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी मुख्य अधिकारी अभिजित बापट उपस्थित राहणार आहे, असे मंडळाचे सचिव शिवप्रसाद उथळे यांनी सांगितले. हनुमंत माने, अध्यक्ष शिवाजी उदय मंडळ सातारा. आम्ही राज्यस्तरीय पुरुषांची क्रीडा स्पर्धा कबड्डी क्रीडा स्पर्धा आयोजित केलेली आहे. त्याचे दिनांक आहे 17, 18, 19 आणि उद्घाटनाचा समारंभ हा 18 तारखेला संध्याकाळी 6 वाजता होणार आहे. आणि हे 2 दिवस कार्यक्रम कबड्डीचा चालू राहणार आहे आणि 19 तारखेला संध्याकाळी त्याचा समारोप होणार आहे. एकूण 12 संघ आमच्या ह्याच्यात आलेले आहेत, त्याची नोंद झालेली आहे. 12 संघ नामवंत संघ राज्यातले सगळे बोलवलेले आहेत आणि त्यांच्या 4 झोनमध्ये लीग कम नॉकआउट असे हे केलेले आहेत. त्या एकूण 12 स्पर्धा होतील आणि त्यानंतर नॉकआउटच्या 7 स्पर्धा असे एकूण 19 स्पर्धा आमच्या होतील. त्या वेळेत असं बरोबर गेले. सामन्यांची वेळ ही संध्याकाळची 5च्या पुढेच घेतलेली आहे. उन्हाळ्याच्या दिवसामुळे असं हे केलेलं आहे आणि त्यात स्पर्धा आम्ही हे आयोजित केले आहे. या समारंभासाठी उद्घाटक म्हणून माननीय छत्रपती उदयनराजे भोसले साहेब यांना आमंत्रित केलेलं आहे. तसेच आपल्या हे जे मंत्री बांधकाम मंत्री माननीय शिवेंद्रराजे भोसले यांना उद्घाटनासाठी आपण बोलवलेलं आहे. त्याप्रमाणे कलेक्टर साहेब संतोष पाटील ही सुद्धा येणार आहेत आणि SP साहेब समीर शेख हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत उद्घाटक म्हणून. आणि नगर परिषदेचे CEO श्रीमान अभिजित बापट साहेब सुद्धा येणार आहेत. या स्पर्धा हे होणार आहेत आणि त्याचं समारंभ हा 19 तारखेला होईल. एकूण या स्पर्धेमध्ये ज्या कबड्डीच्या स्पर्धा हां राज्यस्तरीय असणार आहे. राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आहे. खेळाडू कुठून येणार आहे? पालघर, पुणे, मुंबई उपनगर, इस्लामपूर, कोल्हापूर, चिपळूण, ठाणे, संभाजीनगर, अहिल्यानगर आणि पुणे अशा ठिकाणून 12 संघ येणार आहेत. या खेळाडूंचं पारितोषिक कितीचं असणार? खेळाडूंचं म्हणजे आता पहिल्या नंबरचं बक्षीस आम्ही 51,000 आणि चषक असं स्वरूप आहे. 2 नंबरचं बक्षीस आमचं 25,000चं आहे आणि चषक. 3 आणि 4 नंबरला 10,000चे बक्षीस आहेत आणि चषक असा दिलेलं आहे. शिवाय 3 दिवसात जो चांगला चढाईपटू आहे, जो चांगला हे पकडीचा खेळाडू आहे आणि ओव्हरऑल 3 दिवसात जो संपूर्ण असा बेस्ट प्लेअर म्हणून असा 3 असे मी चषक हे केलेले आहे, त्यांना हे केलेलं आहे, सिलेक्ट केलेलं आहे.